नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, एखाद्या मराठी महिन्याची शुद्ध किंवा वद्य त्रयोदशी मंगळवारी आल्यास त्याला भौमप्रदोष म्हटले जाते. मंगळवारी प्रदोष व्रताचे आचरण करून सायंकाळी केलेले शिवपूजन शुभ मानले जाते आणि तसेच महादेवांसोबतच हनुमानाचे पूजन करणेही शुभ लाभदायक मानले जाते. तर 23 जानेवारी 2024 रोजी भौमप्रदोष असून भौमप्रदोष म्हणजे काय आणि हे व्रत कसे करायचे आणि त्याचे महत्व काय आहे, मान्यता काय आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. या व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दुःख, रोग, वेदना, क्लेश सगळे दूर होत असतात आणि मांगलिक दोषापासून मुक्ती, कौटुंबिक आनंद, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि कर्जमुक्तीसाठी भौमप्रदोष व्रताच्या दिवशी काही आपल्याला खास उपाय करू शकतात आणि तेच आपण बघूया. तर या दिवशी मांगलिक दोषासाठी आपण मंगळवारी मांगलिक दोषासाठी लोकांच्या वैवाहिक जीवनात ज्यांचेही अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे, अशा लोकांनी मंगलदेवाचा 21 नामांचा जप करायचा आहे. असे सांगतात की त्यामुळे मांगलिक दोष जो आहे तो शांत होतो. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी मारुती समोर चमेलीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यांना हलवा पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर सुंदरकांडचा पाठ देखील आपल्याला करायचा आहे. मंगल दोष समाप्त होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जो आपण हलवा पुरीचा नैवेद्य दाखवला होता त्याचा प्रसाद गरिबांमध्ये आपल्याला वाटून द्यायचा आहे. त्यामुळे मंगल दोषाच्या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळते. आणि आणखी करता येण्यासारखे म्हणजे या दिवशी आपल्याला लाल वस्त्र परिधान करायचे आहे आणि मारुतीची पूजा करायची आहे आणि त्यांना आपल्याला लाल फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि दिवा लावून गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि यानंतर जे संकटमोचन हनुमानाष्टक आहे ते आपल्याला 11 वेळा पठण करायचे आहे. जे आपण गुळ अर्पण केले आहे ते प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचे आहे आणि आपण स्वतः देखील ते घ्यायचे आहे. भौमप्रदोषाच्या रात्री आपल्याला कर्जमुक्तीसाठी उपाय करायचा आहे. रात्री आपल्याला मारुती समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये 9 कापूर ठेवायचे आहे आणि त्यानंतर जितके आपले वय असेल तितके लाडू हनुमानजींना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हनुमंते रुद्रत काय हमफट याचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. हे जे मंत्र आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देत आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. या व्रतामध्ये आपल्याला फळे आणि पाण्याने व्रत करायचे आहे, धान्य खायचे टाळायचे आहे. भगवान शिवासोबतच देवी पार्वतीची पूजा करायची आहे आणि भगवान शंकराला केतकी केवढा अर्पण करायचे नसते. उपवास नसला तरी सात्विक अन्न सेवन करायचे आहे. या कोणतेही तामसिक भोजन या दिवशी आपल्याला घ्यायचे नसते आणि त्याचबरोबर या दिवशी कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणखी एक उपाय आहे. तर या व्रताच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालिसा 11 वेळा आणि हनुमान चालिसा 11 वेळा आपल्याला यांचे पठण करायचे आहे. यामुळे आपल्याला कर्जमुक्ती होत असते. भौमप्रदोष करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मवेळात उठून आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे. त्यानंतर हातात तांदूळ घेऊन आपल्याला आद्य अहम महादेवस्य कृपाप्रताय सोमप्रदोष व्रतम करिष्ये या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते. प्रदोष तिथीला भगवान शिवाची आराधना करा आणि व्रत ठेवा आणि दिवसभर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचे आहे आणि प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी पुन्हा आपल्याला एकदा स्नान करून पुन्हा आपल्याला जप करायचा आहे महादेवाचा आणि शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर आपल्याला शिवलिंगाला
बेलाचे पान, अक्षता, धतुरा, भांग, फळे, वस्त्र, मिठाई, मध हे सर्व अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रदोष व्रताची कथा ऐकायची आहे, शिवमंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर भगवान शंकराची आरती करून अन्न पाणी घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरासोबत हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि अशी धार्मिक मान्यता आहे. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.